श्री स्वामी समर्थ. दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा? सत्यनारायण पूजा मांडणी. जन्म देण्याचे कार्य ब्रह्मदेव करत असतात. जन्म हे मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसं न मिळालेले, आर्थिक अडचण येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्त न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायिक पैसा खर्च होणे, सतत 12 पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीला वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात. याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी असे म्हणतात की घरचं धान्य सरत नाही आणि विकतचं धान्य पुरत नाही, कारण विकतचं आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने. जाणकार मंडळी असे म्हणतात, अकलेल्या खाल्लं तर एक वेळेस ते चालते, परंतु टाकलेले खाऊ नये. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात. घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टी मूळ आपल्याच या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांना फार बारीक अभ्यास करून घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. आपल्या घरी आलेले अन्न व धान्य पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख, शांती, आनंदी, प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी सूर्यास्ता अगोदर 24 मिनिटे व सूर्यास्तानंतर 24 मिनिटे करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती याचे मालक विष्णू व माता लक्ष्मी यांच्या कृपाप्रसादासाठी घरोघरी पूजा करावी. पूजेसाठी साहित्य: एक पाट, एक चौरंग, चौरंगाला आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड, ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची. वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून त्या सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा, आरती करून प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये. त्यानंतर पूजेतील उरलेले गहू, तांदूळ त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात. कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेक लोकांनी हात त्या धान्याला लागलेले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमेला संक्रांतीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुख शांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी